लागलो. मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या. उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो. बराच वेळ चालल्यानंतर गंगाकाठावर आलो. दिवसा चैतन्यानं उफाळणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं. दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं. केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर आणि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली. त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती. मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो. क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो. विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो. आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संथ पात्रात पडलं होतं. त्यातील 2 तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई. ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो. त्या 2 तारका जास्तीच चमचमू लागल्या. मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं. त्या 2 तारका म्हणजे माझ्या कानातील 2 कुंडलच होती. खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात मी मंदपणे चमकत होते. म्हणूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होते. मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो. ती 2 कुंडलं निळसर प्रकाशाची एकलग वलय फेकीत होती. ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं. माझी कुंडलं रात्री चमकतात ते रहस्य गंगामातेनं मला सांगितलं. पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती? कोण आहे मी? तसाच पाण्यात उभा होतो. माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती, पण दुसरी तशीच होती. का मिळालीत मला ही चमकदार कुंडलं? 3-4 घटका तसाच पाण्यात उभा होतो. पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजविली. एकदम पर्णकुटीची आठवण झाली. मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल. लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं. पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती. अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळ्या भोर आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं. पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा, तसेच दूरवर सूर्यदेव गंगा मातेच्या उदरातून वर येत होते. मी त्यांच्याकडे पाहिलं. माझं मन शांत झालं होतं. नकळत ओंजळभर पाणी घेतलं. डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो. रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता. रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं. परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं, कुठे गेला होतास? ती किती घाबरली होती. गंगामातेच्या काठावर तू नाहीस, पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते. अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं. मधून मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे. ती मला आणखी काहीतरी विचारणार होती. ती टाळण्यासाठी म्हणून मी लागलीच बाहेर आलो. आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता. वृक्ष कसला? अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटंसं पक्षी नगरच होतं. ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई. त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखा दिसे. त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत. निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवित असावेत. त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घटकान घटका कान देऊन ऐकत असे. मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं. आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत. कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुड सुद्धा माझ्याकडे यावा. सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या ऐटीनं म्हणावं, छी,
असली लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही. मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं, फळ नको खाऊ पक्षीराज, पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही. थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचे एक फळ त्यानं हळूच टिपावं. पक्षीराजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी टाळ्या पिटाव्यात. अंगावरच्या उत्तरीयाच्या वेली करून त्या आनंदात अतिशयानं आकाशात उडाव्यात. मी त्या वृक्षाकडे पाहत होतो. त्याचा आकार गदेसारखा होता व फांद्यांचा गोलाकार घेरणी, खाली बुंध्याचा बळकट दंड. इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडे पाहिले. बगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसुडाचे फटकारे काढीत येत होता. मी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिले. हातातील आसूड मानेभोवती लपेटीत तो म्हणाला, काय वसू, काय पाहतोयस? काय नाही, पक्षी पाहतोय, मी उत्तर दिले. या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी? पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे. या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात. ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात. हातातील आसुडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडीत तो म्हणाला, कावळे? होय. भारद्वाज, श्रेण, कोकिळ असले पक्षी चुकूनच असावयाचे इथं. एखादा कोकिळ असतो तोही कोकिळीच्या धूर्तपणावर. कसला धूर्तपणा? मी त्याला कुतूहलानं विचारलं. अरे, कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते. अंड्यांचा रंग नि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो. त्यामुळे कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंडे असावे याची शंकाच नाही येत. मग कावळी कोकिळेचे अंडे उबविते आणि मग सप्त स्वरात ताना मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो. त्यानं आसूड मानेभोवती लपेटला. कोकिळणी कावळीच्या घरट्यात? मी विचार करू लागलो. कसं शक्य आहे ते? बघ, दत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून. आणि क्षणभर तो म्हणतो ते खरं मानलं तरी कुठं बिघडतंय. कावळीच्या घरट्यात कोकिळ वाढतही असेल, पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही. वसंत ऋतूचा योग्य काळी तास त्याची सप्तस्वरांतील तान इतर पक्ष्यांना गरजून सांगते की मी कोकिळ आहे, मी कोकिळ आहे. एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती. राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती. खरंच मूल म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का? त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता. जे दणकट होते ते सभेतील कोषपाल, अश्वपाल, सेनापती, अमात्य, सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते. सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होतं. मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता. ते त्यांनी राजसिंहासन ठरविलं होतं. त्याच्यामध्ये सेनापती झालेल्या शोणाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो. कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते. आपल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली. परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुराला नेणार होते. तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या हाताखाली ते मलाही युद्धविद्येचं शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते. ती वार्ता ऐकताच मला एकदम शोणाची आठवण झाली. पण तो पर्णकुटीत नव्हता. त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायची असं मी ठरविलं होतं. कारण त्या वार्तेनं तो आई बाबांच्या जवळ हस्तिनापुराला स्वतःही जाण्याबाबत हट्ट धरील अशी भीती होती. त्याची समजूत काढताना आम्हाला सर्वांनाच अवघड जाणार होतं. मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम मोठ्यानं गलका केला. वसूला बोलवा, वसूला बोलवा. शोनानं तर आनंदाने हात उंचावून मला हाकच घातली. वसुदादा लवकर ये. मी झपाझप चालत त्यांच्याकडे गेलो. मी गेल्यावर
सर्वांनी मला गरडा घातला. सगळे एकदम मोठ्यानं ओरडू लागले. त्यामुळे ते काय म्हणतायत हे मला चटकन समजेना. राजा, वसू, कुंडल, सेनापती, विचित्र सरमिसळ होत. शब्द गरगरत कानावर आदळू लागले. दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो, सगळे गप्प बसा बघू. आणि मग लागलीच सगळे शांत झाले. आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे. एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता. तुझ्या कुंडलांमुळे आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे. सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला. सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला. अरे पण मी शोनाला बोलावून न्यायला आलो आहे, मी म्हणालो. शोन नव्हे सेनापती, आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं. आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते. बहुतेक उगाच खट्याळपणे म्हणाला. आणि आपण हो सेनापती, आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का? म्हणे, अरे वसू इकडे ये. सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं? अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोनाला दटावणी दिली. मी आढेओढे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं. अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला, चंपा नगराधिपती वसुसेन महाराजांचा. सर्वांनी आनंदातिशयानं त्याला प्रतिसाद दिला. विजय असो. सगळे खाली बसले. माझी आतका सुटका होणं शक्यच नव्हतं, म्हणून मीही राजाच्या ऐटीत बसलो आणि म्हणालो, अमात्य, सभेचं कामकाज सभेपुढे सादर करण्यास अनुज्ञा आहे. असं आमचं बोलणं चाललं आहे. इतक्यात शेजारी चरणाऱ्या गुरातील एक धिप्पाळ खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेला. आपली गोंडेदार शेपटी त्यानं ताट उंच केले. कानांनी आवाजाचा वेध घेतला. फुसकारत नाकपुड्या विस्पारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला. ब्रह्मदत्तानं त्याचं ते अकराळ विकराळ रूप स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन सैरापर स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला, सेनापती महाराज, पळा पळा पळा, राज्यावर संकट आहे. पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरातच पांगतं तसे सगळे क्षण कुठल्या कुठं पसार झाले. शोन माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला. मी झटकन त्या पाषाणावर ताट उभा राहिलो. शोनाला वर घेऊन माझ्या मागं त्याला उभं केलं. झंझावातासारखा तो खून आमच्या दिशेने येऊ लागला. त्याचे डोळे गरगर फिरत होते. समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविण्यासाठी त्याच्या मस्तकातील नसानस उतावीळ झाली होती. त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती धार लोंबत होती. मध्येच ती किरणात चमकत होती. पाषाणा समोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला. पुढच्या पायांच्या खुरांनी त्यानं खरखर माती उकरली आणि शिंग रोखून तो सुचीबाणासारखा एकदम उसळला. मी क्षणभर आकाशात पाहिलं. सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या 2 हातांनीच सहज आवरीत होते. काही समजायच्या आतच मी श्वानाला मागं सारलं आणि दुसऱ्या क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पकड खोंडाच्या शिंगाभोवती पडली. शोनानं दादा म्हणून हंबरडा फोडल्याचं अस्पष्टपणे मला ऐकू आलं. पुढं काय काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही, पण जसजसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोवती जास्तच आवळत गेले होते. माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावा तापल्यावर जशा रसरशीत होता तसं झालं आहे असं मला वाटलं. त्यानंतर वसू कोण होता, कुठं होता, मला काहीच समजलं नाही. जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो, पण माझं डोकं आईच्या मांडीवर होतं. जवळच बाबा उभे होते. त्यांनी हातात त्या खोंडांचे वेग धरले होते. मगाशी डोळे विस्पारून उधळणारा तो खोंड आता दमून धापा टाकीत उभा होता. त्याच्या तोंडातून फेस येत असावा. माझ्याजवळ डोक्याजवळ शोन उभा होता. एकटक तो माझ्याकडे पाहू लागला. मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकीर चमकून गेली. मी आजूबाजूला पाहिलं. मगाच्या खेळातील ब्रह्मदत्त, वीरुबाहू आणि त्याचे सोबती पुन्हा सभोवती जमले होते. मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी तप्त शक्ती होती असं वाटू लागलं.
क्षणात ती शक्ती कुठेतरी निघून गेली होती. मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं, पण माझं अंग कुठेही ठणकत नव्हतं. मी झटकन उठून बसलो. आपणाला कुठेतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं. अंगावर कुठेही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता. मी उठून उभा राहिलो. बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले. त्या धापावणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सनसनीत थाप मारली. त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं. आपली शेपटी आत ओढीत तो माझ्यापासून झटकन दूर झाला. शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता. त्याच्या हातात मी त्या खोंडाचे वेग दिले. तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत आपला खोंड घेऊन निघून गेला. राजसभाही संपली. झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं. शोनानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते, पण माझ्यापुढं त्याचं काहीच चाललं नाही. चांगल्या 2 घटका 2 चारी पाय उधळीत मान झटकत तो होता. त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते. मधूनच तो उंच उडी मारे. पायांच्या खुरांनी जमीन उकरी, पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला. त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली. तो एकसारखा फुसफुसू लागला. एवढ्या शोनानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं. त्यांनीच त्याला वेग घातले, पण माझ्या हातांची पकड सोडविताना मात्र त्यांना फारच त्रास झाला. माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे. मी विचार करू लागलो. 2 घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता. माझं शरीर हाताला चटके बसण्या इतपत कसं तापू शकलं? शोनाला मी कुतूहलानं विचारलं, शोना, तुला कधी खेळताना लागलं होतं काय? तो म्हणाला, अनेकदा. एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली. पाण्यात टोकदार शिळा होती. माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं. एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले. पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच. माझ्या डोक्याला खोक पडली होती. ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं. कसल्या तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता. आई रागवेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही. तूही सांगू नकोस. माझ्या पुढे डोकं वाकून त्यानं डोक्यावरची जखमीची खून मला दाखविली. शोनाला खोक पडते. त्याच्या अंगातून रक्त वाहतं. मग माझ्याही अंगातून ते वाहणारच. मी ताडकन उठलो आणि तसाच पर्णकुटीत गेलो. तिथे अनेक बाण निधनुष्य रांगेत ठेवलेली होती. त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला. त्याचं धारदार पातळ चंद्रकोरीसारखं चमकलं. हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही वर हातातून सोडून दिला. आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले. डोळ्यांपुढं शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तळणारी वलय उभी राहील. बाण पायावर पडला, पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं. बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं. मला वाटलं मी तो सोडायला चुकलो असेल, म्हणून पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला, पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही. बारकाईने मी पायाकडे पाहिलं. तिथे एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता. कुतूहलाचं निशंकेचं पिसाच्च माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झिंज्या पसरून नाचू लागलं. मी माझ्या हातातील बाणांचं टोक वेड्यासारखं मांडी, दंड, छाती, पोट जिथं मिळेल तिथं जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ते कुठंच शरीराच्या आत तसूभरही शिरू शकत नव्हतं. का शिरू शकत नव्हतं ते का माझ्या शरीरावरचं कातड अभेद्य आहे की काय? मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली. होय, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानंही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे. अभेद्य कवच. वाह! मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही. दगड, धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही. घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही. कधीही मरणार नाही. माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव
झळाळत राहणार. मी अमर राहणार. माझी त्वचा अभेद्य आहे, म्हणूनच आज त्या उन्मत्त खोडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं. मला कवच आहे. माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत. शोन माझा सख्खा भाऊ आहे, तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यापैकी काहीच नाही. मला एकट्यालाच ती का मिळालीत? मी कोण आहे? शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे किकाटू लागली. उलट सुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला. वाटलं आपण या सर्वांहून कोणीतरी वेगळे आहोत. त्यांच्यातनी आपल्यात फारच मोठं अंतर आहे. पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली. ज्या राधा मातेचं दूध मी प्यालो होतो, जिच्या रक्ता मासाचा वसा घेऊन मी वाढलो होतो, जिनं माझ्यासाठी काबाड कष्टाचं पर्वत उपसला होता, तिच्या प्रेमाशी, त्या विचारांनी मी कृतज्ञच होतो नव्हतो काय? वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता, त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय? माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव देऊ लागलं. मी कोण आहे? मी कोण आहे? असा वेड्यासारखा किंचाळू लागलो. नकोस. लक्षात ठेव, तू एक अधीर थबाबा नी राधा माता यांचा मुलगा आहेस. सूतपुत्र कर्ण आहेस. शोनाचा वडील बंधू कर्ण आहेस. सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस. एक सारथी. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं. मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारं एक एक साहित्य एकत्र करू लागलो. मनात अनेक विचारांचं काहू दाटलं होतं. आता चंपानगर सोडावं लागणार होतं. इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किशुक, सांतवण, दंडनी, मधुक, पाटल आणि खदिराचे वृक्ष आता मला अंतरणार होते. इथल्या पत्ररथ, शेण, कोकिळ, क्रौंच, कपोत या पक्ष्यांपासून मी आता दूर दूर जाणार होतो. इथल्या ब्रह्मदत्त, वीरमित्र, बाहुकेत ह्या मित्रांना मी दुरावणार होतो. वटवृक्षाच्या गर्द छायेत असलेल्यानी मला गेली 14 वर्षे आपल्या प्रेमाचा उबारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो. जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, गाईच्या वासरासारखं वाढविलं होतं, हरणीच्या शावकासारखं जतन केलं होतं, त्या राधा मातेला सोडून मी आता दूर कुठेतरी जाणार होतो. जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवर सुकले नव्हते, त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो. वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते, त्या चौकस निरागसनी भाबड्या शोनाची आणि माझी आता ताटातूट होणार होती. आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणवू लागली की इथल्या गंगा मातेच्या अफाट पाण्यातून एक वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो. मी हस्तिनापूरला जाणार होतो. कसे असेल ते हस्तिनापूर? तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे, प्रचंड व्यायामशाळा, अनेक विविध भरपूर गेलेल्या अश्वशाळा, सांतवन वृक्षासारखे आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथे आहेत. आणि दाराच्या कवडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेले आहे. कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानीचं नगर आहे म्हणे. कोणत्या दिशेला असेल ते? विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवित होतो. तेवढ्या शोन बाहेरून आला. त्यानंही मला मदत करायला सुरुवात केली. त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो. तो म्हणाला, वसुदादा, बाबा नेहमीच रथ घेऊन इथं येतील तर किती छान होईल नाही? आपण मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल. मी काहीच बोललो नाही. आज मी तुला सोडून जाणार आहे हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं. शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले. सोनच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागले. दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं. मला वर उठवीत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवघ्राण केलं. मला उराशी कवटाळे भारावंती गदगदून म्हणाली, एकच लक्षात ठेव वसू,
गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या. त्यातील 2 अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. वायू गतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं. माझ्या रक्तातील बिंदून बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता, माते, तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन कर. केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही. काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा पर्णकुटीत गेली. लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली. अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली, वसू, जेव्हा जेव्हा मला तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे. माझ्या जागी तिलाच मान. तुझी आईच आहे असं समजून तिला सांभाळ. मी पेटी उत्तरेयात व्यवस्थित बांधून घेतली. आणखी एकदा आईला वंदन केलं. तिनं थरथरत्या हातानं दह्याचे 4 थेंब माझ्या हातावर घातले. मी ते घेतले. एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो. रथ तयारच होता. शोन बाबांना काहीतरी विचारित होतं. बाबांनी मला रथात बसायला सांगितले. मी रथात बसताच शोनानं बाबांना विचारलं, दादा कुठं निघालाय? त्याचे डोळे बावरले होते. रडवेले झाले होते. तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येणार आहे. तू जात. बाबांनी घोड्यांचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्यांच्या पाठीवर जोरदार आसूळ मारीत त्याला सांगितलं. घोडे चौफेर उधळले आणि वेगानं धावू लागले. शोन हात उंचावीत दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला. आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं. मी सुटकेचा निश्वास टाकला. रथ पुढं धावू लागला. पण शोन पुन्हा आईच्या हातातून निसटला होता. दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं सरकताना दिसत होती. उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता. नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो. मला वाटलं होतं शोन दमून शेवटी तसाच परत जाईल, पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता. मी बाबांना रथ थांबायला सांगितलं. आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला. भोळ्या बाबड्यांनी पोरकट वाटणाऱ्या शोनाच्या अंगी सुद्धा किती मोठी चिकाटी होती. त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता. किती हट्टी होता तो, पण हट्टी तरी कसा. किती सहज आणि निर्भय प्रेम होतं त्याचं माझ्यावर. थोड्या वेळातच तो धापावत आमच्या जवळ आला. त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती. फारच दमला होता तो, पण तशा स्थितीतही चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली. चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक शब्दात तो म्हणाला, मला सोडून जातोस की काय रे दादा? तू गेलास तर मीही तुझ्या बरोबरच येणार, परत जाणार नाही. मी बाबांच्याकडे पाहिलं. क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले, ठीक आहे, चल तूही. शोनानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली. मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला. खरंच किती भाग्यवान होतो मी. मला शोनासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता. नगरी जवळची एक खुन्याची ठिकाणं मागं पडू लागली. आजूबाजूच्या गर्द वनराईत चंपानगरी अस्पष्ट होऊ लागली. माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागले. माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळे आड होऊ लागले. बकुल, खदीर, दंडनीचे वृक्ष मागं पडू लागले. भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या मागं पडू लागल्या. 2 दिवसांपूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता ते नगर बाहेरच पठार आलं. त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाएकीपणे तापत उभा होता. मला राजा म्हणून मान देणारं ते लुटुपुटीचं पाषाणाचं सिंहासन, महाराज वसुसेनाचं ते सिंहासन मला मूकपणे निरोप देऊ लागले. हात उंचावून मी त्याला चंपानगरीला वंदन केलं. माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापुराकडे. हस्तिनापूर कुरु राजांची सामर्थ्यशाली आणि संपन्न राजनगरी, महापराक्रमी योद्ध्यांची नगरी, अनेक विविध कलाकारांची नगरी,
ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो, ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं ऐकतच आलो होतो, ते हस्तिनापूर एक मासानंतर दृष्टिक्षेपात येऊ लागलं. वाड्यांच्या आणि मंदिरांचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते. नगराला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संथपणे वाहत होती. तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चित्कारत होते. आजूबाजूच्या 2-3 योजनात फक्त उंच वाडे, गोशाला, अश्वशाला, मंदिर नि व्यायामशाला यांची गर्दी उडाली होती. महाप्रतापीनी पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता. माझ्या आयुष्याचा रथ सुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता. चंपानगरीत गंगा मातेनं जशी मला सोबत दिली होती तशीच ती इथंही देईल काय, मी स्वतःलाच विचारलं. मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला. घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल, गायींच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाळ, पाण्याकरिता गंगेकडे कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया, शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन. माझे डोळे तेथील एक दृश्य टिपू लागले. पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रेंगाळत होते. त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी, केसरी, रुपेरी असे अनेक रंग चढले होते. आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या सूर्यदेवांकडे मी आदरानं पाहू लागलो. आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती देताना एखाद्या कुलनेच्या मुखावर जसा विरहाचा भाव असतो तसलाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या त्या स्वरूपात मला दिसत होता. त्यांच्या शेजारी जे काळाकुट्ट ढग होता त्यामुळे मला कदाचित तसा भास झाला असेल. आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोट हस्तिनापुराच्या मुखावर फिरून जणू ते त्याला सांगत होते, आता आपली भेट उद्या. आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला. द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं. रथ अश्व शालेपाशी थांबला. नेहमीप्रमाणे शोन पटकन उडी मारून खाली उतरला. मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो. नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडच दिसत होता. तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगम रवरी पाषाणांनी बांधला होता. सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटात बसू शकली असती इतका त्याचा घेर मोठा होता. तट घडविलेल्या काळ्या पाषाणांनी बांधलेला होता. काळ्या तटात असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या बडक्यात काठोकाठ भरलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत होता. आत दुहाती अनेक दालनं होती. मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता. त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरणं मन मानेल तसा विहार करीत होती. निरनिराळ्या रंगांचे मासे नि शुभ्र ऐटदार मानेचे राजहंस विरहत होते. निळ्या पांढऱ्या रंगांची कमळं वायू लहरींबरोबर इकडे तिकडे डोलत होती. त्या तलावाच्या चारही कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या 4 सिंहाकृती होत्या. समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या. चाळा म्हणून मी त्या सहज मोजल्या. 105 होत्या त्या. एखादी पायदंडी चुकली तर नाही ना या शंकेनं मी त्या परत मोजू लागलो. 1, 2, 4, 10, 20, 50, 100, 101, 2, 4, 5 नि 106. अरे मगाशी तर 105 होत्या, आता 106 कशा झाल्या? मी विचार करू लागलो. असे नात का 105 नाहीतर 106? आपणाला काय? असा विचार करीत उत्तरीय सावरीत मी हस्तिनापुराच्या त्या वैभवशालिनी पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्या भोर 7 घोड्यांचा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करीत महाद्वारातून आत शिरला. कोणीतरी पोट तिडकीनं ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती महाराज धृतराष्ट्रपुत्र युवराज शिरोमणी दुर्योधन. सगळे सेवक नि द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले. बाबांनीही रथाच्या दिशेनं वाकून अभिवादन केलं. काय काका, केव्हा आला चंपानगरीहून?
युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं. हा आत्ताच येतो आहे युवराज. बाबांनी विनयानं उत्तर दिलं. मी रथातून युवराज दुर्योधनाकडून पाहू लागलो. त्याच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता. त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता. हातातील डेरेदार गदेमुळे तर तो फारच ऐटदार दिसत होता. एका झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला. त्याच्या चालीत कोणताही न आढळणारी ऐट होती. त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होतं. हातावरून वारंवार घसरणारं उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता. त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदकनी पाणीदार होते. नाग भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होतं. पण का कोणास ठाऊक, त्याच्यातील एकच गोष्ट मात्र मला खटकली, तीही की सगळ्या जगाला विळखा घालू पाहणाऱ्या एखाद्या अजगरासारख्या त्याच्या भुवया फारच जाड आणि वक्र होते. आमच्याकडे पाहत त्यानं बाबांना विचारलं, काका हे कोण? हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा छोटा बंधू शोन. युवराज, बाबांनी उत्तर दिलं. कर्ण आणि शोन छान लय आहे, पण यांना कसं काय आणलं दास? आपली राजनगरी दाखवायला. ठीक आहे, अमात्यांना भेटा, ते दाखवतील त्यांना सगळं नगर. झंझावातासारखा तो आला तसा वळला आणि विजयसारखा झपाझप राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागला. जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला. आता एकच पायदंडी शिल्लक राहील, पण तेथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला आणि पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरसर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्या जवळ आला. माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलांकडे एकटक पाहत तो म्हणाला, ही तुझी कुंडल तुला जन्मजातच आहेत का? होय, मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं. फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळे. इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. काय काका? माझ्या खांद्यावर हात ठेवत त्यानं मान मागं टाकून खदाखदा हसत बाबांना प्रश्न विचारला. ते गडबडून गेले असावेत. काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले. मगाच्या त्या काळ्या कुट्ट ढगानं बहुधा सूर्यदेवानं झाकलं असावं, कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिकट दिसू लागला. मला त्यामुळे थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं. युवराज दुर्योधन आला तसा परत झपाझप पावलं टाकीत पायदंड्या चढून निघून गेला. आम्ही दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. थोड्या वेळापूर्वी झाकळलेलं आकाश आता निवळलं असावं, कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या. बाबा रथशाळेत रथ सोडून आले. पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोनाला त्यांनी आपल्या दालनात पोहोचत केलं. महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो. त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतींच्या घंटा घणघणू लागल्या. बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकी वर येऊ लागल्या. भीती, कुतूहल, आदर, संकोच आणि श्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं. सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगर गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षापूर्वी इथं वसविलं होतं. त्यांचे पंतू महाराज कुरु इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या नावानंच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले. त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले. त्या महापराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता. ज्या सोमवंशात बुद्धिमान मनु, पुरुष श्रेष्ठ पुरुरवा, इंद्राला सुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुष, आपल्या दिग्विजयानं सारा आर्यावर्त दणानून सोडणारे ययाती, त्यांचे पराक्रमी पुत्र यदुनी पुरु, जन्मेजय, अहयाती, देवातिथी, दुष्यंत, भरत, हस्ती, अजमेर यासारखे तेजस्वी महाराज झाले होते. त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं प्रजाजनांना विसर पाडायला लावणारे महाराज कुरु किती विक्रमिनी गुणसंपन्न असले पाहिजेत. कसे असतील ते महाराज कुरु? पण महाराज कुरुच का? त्यांच्यानंतर तरी या राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते?
विदुरथ, अनश्वन, परीक्षित, भीमसेन, परीक्षवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच्या कुरुकुलात तयार झाली होती. महाराज कुरु म्हणजेच तर कुरुकुलाचं भूषणच होतं. एका मत्स्यकन्येशी विवाह करणारे पैश्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता. एवढ्या अमाप राजवैभवावर यह कश्चित म्हणून लाथ मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर कुरुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच. किती विविध प्रकारच्या विजयाच्या आनंदानं धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्यानं पाहिले असते. एक एक कक्ष मागं टाकीत आम्ही चालू. माझे डोळे जाता जाता जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं तेवढं टिपू लागले. राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित दिसत होता. कक्षातील प्रत्येक पाशाने खांबावर सुबक नक्षी कोरली होती. खांब एकेका अखंड गंडकी पाषाणातच घडविले होते. कक्षांच्या भिंतीवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवन प्रसंगावरील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटली होती. प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दासदासी विनयानं उभ्या होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होते. जागोजागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पावित्र्यातले गोटीव पाशाने पुतळे उभे होते. ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यात मयूर, कोकिळ, कपोत, भारद्वाज